तर नमस्कार भावांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आज आपल्याला जायचं होतं पानचिंचोलीला, कारण की तिथलं आपल्याला सिमेंटचं केमिकल आणायचं होतं. तिथं आपले बळी आणि दासराव भैया ते होते. मग काय मस्तपैकी सकाळ सकाळी अंघोळ ते करून घेतली. अंघोळ करून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी पहिलं काम म्हणजे गाडी धुवून घ्यायचं. मस्तपैकी गाडी ती धुवून घेतली, पुसून घेतली आणि आलो बघा नाश्ता करायला. नाश्ता करायला बघा सर्वजण कसे बसते शिस्तप्रिय. ही शिस्त जेव्हापासून नाश्त्यात बसते तर तेव्हापासून लाईनीनं बसतात. एवढे मोठे झाले तरी पण ही शिस्त काय मोडत नाही. मग काय मस्तपैकी नाश्ता ते करून नाश्ता ते घेऊन आलो. नाश्ता ते दिला आणि नाश्ता ते देऊन मी निघालो बघा आपल्या कॅम्पवर. कॅम्पवर जाताना एका ज्यूस सेंटरवर थांबलो. तिथं बघा किती भारी कूलरमध्ये वरी फुलं ठेवलं. मग काय तिथं थंडगारमध्ये एक उसाचा रस पिला. रस पिऊन थेट आलो बघा कॅम्पवर. कॅम्पवर आल्यानंतर आपल्याला जायचं होतं टायर घेऊन, कारण की हांडा गाडीचं टायर पंक्चर झालं. तर मग काय गाडीमध्ये टायर ते भरल्यानंतर पंक्चरच्या दुकानावर आलो. दुकानावर आल्यानंतर तिथं टायर ते ठेवलं. टायर ते ठेवल्यानंतर ते दुसऱ्या गाडीचं टायर काढलं आणि ते जे फिटिंग करायचं होतं ते टायर काढून आपल्या गाडीमध्ये पंक्चर ते काढून आलो थेट आपल्या कॅम्पवर. कॅम्पवर आल्यानंतर सर्वांचे डबे ते घेतले आणि आलो बघा साईडवर. साईडवर आल्यानंतर डिझेल ते ठेवलं, डबे ते ठेवले आणि डबे ते ठेवून गेलो बघा थेट आपल्या निलंग्याकडं, म्हणजे आपल्या निटूर दिशेनं पानचिंचोलीकडं. का पानचिंचोलीकडं जातानाच मला वाटत लागला बघा पाऊस भावानं. एवढा बेकार पाऊस होता की सांगूच नाही. जाताना पण पाऊस, येताना पण पाऊस, काही सांगूच देना झालं. मग काय आलो बघा इथं पानचिंचोलीमध्ये. पानचिंचोलीमध्ये आल्यानंतर ऑफिसवर गेलो. ऑफिसवर बोलून ते आलो बघा केमिकलच्या इथं. केमिकलच्या इथं यायला बघा आपल्या इथं आहे तर दासराव भैया ऑपरेटर. मग काय त्यांना ते घेऊन आलं. तिथंच होता आपला बळी. पवन पण तिथं आलता. सोनवती येऊन इथं ट्रान्सफर झालं. मग काय आपलं आलं रोडर. ते रोडरनं केमिकल ते भरून घेतलं गाडीमध्ये. गाडीमध्ये केमिकल ते भरून आलो बघा आपल्या ऑफिसवर. ऑफिसवर आल्यानंतर तिथं पानचिंचोलीच्या तिथं घेतलं पावती. पावती ते घेऊन बघा थेट निघालो बघा. वापस जाताना भयानं म्हणले चहा ते घेऊता. मग काय पानचिंचोली नाक्यावर आलो. मस्तपैकी सगळ्यांनी चहा ते पेलो. चहा ते पिऊन त्यांनी गेले तिकडल्या त्यांच्या साईडला आणि मी निघालो बघा निटूरनं मस्तपैकी आपापल्या वलांडीला जाताना तर एवढा बेकार पाऊस होता की गारा पडाल्या का असलं. मग काय आलो बघा वलांडीमध्ये आल्यानंतर कॅन्ट ते खाली केले आणि मस्तपैकी आलो बघा आपापल्या रूमवर. तर भावानो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.